Hello friends, today we are going to learn language study, and this language study asked in a question paper. First question of your exam paper, तुमचा परीक्षेचा जो का पेपर आहे त्या पेपरमध्ये पहिलाच प्रश्न असतो. There are 10 marks in this question. बघूया आपण. There are some question in a language study. या लँग्वेज स्टडी मध्ये काही प्रश्न आहेत. आपण आता प्रत्येक प्रश्न घेण्यापेक्षा किंवा क्वेश्चन फर्स्ट सेकंड म्हणण्यापेक्षा फक्त प्रश्न घेऊ आपण. Complete the words by using correct letters. Complete the words म्हणजे शब्द पूर्ण करायचे. That means here following words are incomplete words आहे की नाही. Using correct letter कारण का complete the words म्हटलेलं आहे म्हणजे आपल्याला शब्द पूर्ण करायचा आहे. पण by using म्हणजे उपयोग करून कोणाचा तर correct letters म्हणजे योग्य किंवा बरोबर अक्षरांचा उपयोग थोडक्यात काय बरोबर किंवा योग्य अक्षरांचा उपयोग करून दिलेला शब्द पूर्ण करायचा आहे. कुठला दिलेला शब्द बघा नंबर 1 बघा आपल्या ठिकाणी ST या दिलेला आहे. आपण कुठले बनवू शकतो आपण पहिला बघूया. आपण इथं एकच करूया आपण 1 स्टँड कसं सांगायचं या ठिकाणी जर आपण ST लिहिलं आपण तर स्टँड शब्द तयार होतोय. कॉमा YO U जर घेतला आपण इथं तर यंग शब्द तयार होईल. मेक अ न्यू वर्ड्स यंग कॉमा CL जर आपण PI घेतला तर मेक अ वर्ड meaningful words cliff and last words DONKY इथं Y जर आपण घेतला डॉन्की हा शब्द तयार होतोय. ठीक आहे. अशा प्रकारे कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. सेकंड घ्या आपण इथं ground बघा GRO इथं आपण घेऊन घेतला अक्षर तर ग्राउंड. मेक अ न्यू वर्ड्स अ ग्राउंड. मेक अ न्यू वर्ड्स अ ग्राउंड when we fill the correct letters U. When we fill correct letters U and form a new word of ground. Okay. Next one here T. We fill a T letter in these words and make a new meaningful word table. या ठिकाणी जर आपण
या ठिकाणी या शब्दामध्ये जर आपण टी सुरुवातीला वापरला तर टेबल त्या ठिकाणी होतंय. या ठिकाणी CL ई जर इथं आपण सांगितलं इथं तर टी क्लर्क होईल. आणि या ठिकाणी समजा DOOR जर आर घेतला तर आपण या ठिकाणी डोर हा शब्द त्या ठिकाणी तयार होतो. ठीक आहे. अशा पद्धतीने वेगवेगळे जे इनकम्प्लीट वर्ड्स आहेत when we fill a correct letter in that incomplete words बघा when we fill correct letters in incomplete words that time make a new meaningful words. ठीक आहे. तर त्यावेळेस काय होतं नवीन त्या ठिकाणी शब्द तयार होतो पण तो कसा अर्थपूर्ण असला पाहिजे त्याला काहीतरी अर्थ असायला पाहिजे. कुठलंही अक्षर काहीतरी अक्षर घालायचं पण घालून चालणार नाही. आपल्याला एक उदाहरण तुम्ही बघा सोडवण्यासाठी बघा हे कंप्लीट करा. नंतर अजून एक तुम्हाला सांगतो सोडवायला. ठीक आहे. अशा प्रकारे कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर या ठिकाणी योग्य अक्षर काय करायचं भरायचं आहे आणि मेक अ न्यू मिनिंगफुल वर्ड्स. ओके. we will learn second or see the second question. आपण शिकूया किंवा पाहूया पुढचा प्रश्न. Put the words in alphabetical order. आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे लिहायचे. नंबर 1 बघायचं. wrong, bench, hospital, बघा. At first look and read the given words. पहिले काय करा त्याच्याकडे पहा and read these words and then look at the first letter of the each word. प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर बघायचं बघा. WVHA which is the first letter in alphabetical order. Alphabetical order मध्ये काय करायचं आपल्याला ते इंग्रजी ABCD आपण इंग्रजी ABCDEFG असं आपण झेड पर्यंत बोलतो. तर क्रम लावला पाहिजे. तर आपण समजा म्हटलं आता B किंवा
N B C A समजा असं आपण बघितलं त्याचा क्रम कुठला बघायला मला इथं पहिला E सेकंड वन B थर्ड वन C आणि नंतर E म्हणजे A B C A B C असं मग हा अगोदर E येणार आहे नंतर B बरोबर आहे C पुढे त्याच्यामध्ये काय D वगैरे असं काय दिलं नाही इथं आपल्याला N आहे म्हणून आपण चार पैकी आपण क्रम लावलेला आहे तुम्ही मला इथं सर C नंतर D पाहिजे N कसं केलेलं आहे तर ह्या दिलेले जे काय फोर वर्ड्स आहेत गिवन फोर लेटर्स आहेत त्या फोर लेटर्सचा आपण काय केला क्रम असा लावलेला आहे तसं या ठिकाणी ह्याचा क्रम असा लावायचा आहे बघा याच्यामध्ये बघा W B H and A are the first letter of each words प्रत्येक शब्दातलं पहिलं अक्षर कुठलं आहे W B H आणि A याच्यामध्ये कुठलं पहिलं अगोदर येईल तर A येईल का H येईल का B का C तर A अगोदर येईल म्हणून राईट ॲट फर्स्ट वर्ड्स account because these words start from a letter A so write in a first account second one B or W or H B so write in a bench third one W or H one hospital and last one wrong okay second one chair door book ground कुठले सांगा बरं त्यामध्ये C or D or P or Z तर B येईल म्हणून बुक ओके त्यानंतर काय C चेअर नंतर C नंतर D येईल डोर आणि नंतर ग्राउंड अशा पद्धतीने ओके to disable difficult आणि during विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा there are four words here but same letter of each word first same letter जे पहिलं अक्षर आहे सगळं सेम आहे बघा या ठिकाणी D या ठिकाणी D या ठिकाणी D या ठिकाणी D प्रत्येक शब्दातलं पहिलं अक्षर जे आहे ते D की सेम आहे एकसारखं आहे सेम आहे म्हणजे एकसारखं आहे कॉमन आहे म्हणजे एकसारखं आहे काय करायचं अशा वेळेस त्यावेळेस काय करायचं दोन नंबरचं अक्षर बघायचं दोन नंबरचं अक्षर बघायचं दोन नंबरचं अक्षर सारखं असेल तर तीन नंबरचं अक्षर बघायचं असं 3 4 पर्यंत जायचं 3 नंबर सारखं असेल 4 नंबर 4च्या पुढे काय सारखे अक्षर होते नसतात कमी असणार त्यामुळे ते शक्यतो 1 2च फक्त 1 किंवा 2 त्याशिवाय 3 वेळा पहिलं अक्षर सारखे असतात पण D O बघा इथं एकसारखं असतात दोन नंबरचं O I U मग आता O आणि I U याच्यामध्ये I हा दोन नंबरचा अक्षर मग हे जे दोन आहे इथं पण I आहे इथं पण आहे याचाच क्रम अगोदर लावायचा मग तिसरं बघायचं F आहे इथं S आहे F अगोदर काय S अगोदर आहे which is the first letter in alphabet F or S तर F म्हणजे याचं डिफिकल्ट
डिफिकल्ट. नंतर हेच येणार. नंतर काय म्हणतो हे ओ हा यू, तर ओ अगोदर आहे म्हणून टू आणि हा ड्युरिंग. फोर्थ camel, castle, couple, quad. कसं बघा बरं, सी ए सी ए सी ओ सी ए. आता हे सी ए सी एस ओ तर शेवट झाला. ह्याचा काय नंबर करायचा, दोन नंबर कसे ये 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 आणि ह्याचं ओ आहे, म्हणजे हे या तीन नंतर येणार आहे. हे चौथा अक्षर हे येणार आहे. लास्ट वर्ड मस्ट बी कपल. बट हे तीन मध्ये पहिलं दुसरं तिसरं कुठल्या बघू आपण, तर दोन नंबर सारखंच आहे. सी सी ए सी ए. तर तीन नंबर बघूया, यम यस आणि यल आहे. यल अगोदर काय एस आहे का यम, तर यल अगोदर यल यम आहे का नाही. ई एफ जी एच आय जे के यल आणि यम आहे, म्हणजे हे येईल कॉल पहिले जाईल कॉल. नंतर हे कॅमल येईल आणि नंतर हे क्या असेल, येस आहे ना. आणि नंतर शेवटचं राहिलं कपल. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करा, कुठलेही शब्द पुस्तकातील असतील किंवा शक्यतो आपल्या पुस्तकातील शब्द जे तुम्हाला डोळ्यात दिसतील ते कोणतेही चार घ्यायचे, त्याचा क्रम लावायचा. पटकन लिहायचा. पुस्तकातले कुठलेही डोळ्यात दिसेल ते चार आपल्या फक्त क्रम लावायचा. त्याच्यामुळं हाच असा शब्द असं काय नाही, आपल्याला त्याची टॅक्ट झाली पाहिजे. त्याच्यामुळे पुस्तक उघडायचं, कोणतेही चार शब्द लिहायचा, त्याचा क्रम लावायचा. कोणतेही चार शब्दाचा क्रम लावायचा. असे कारण 10 शब्द घ्या, जर 3-4 घेतले आज असून काय करा 6 ते 10 पर्यंत घ्या. नाव आता सेकंड क्वेश्चन ऑफ लँग्वेज स्टडी. आपण लँग्वेज स्टडीचा पुढचा प्रश्न बघूया आपण, की जो प्रश्नपत्रिकेमध्ये पहिलाच प्रश्न विचारला जातो, की जो 8 आणि 2 10 मार्काला आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट ए 8 मार्क्स आणि क्वेश्चन नंबर सेकंड फर्स्ट बी 2 मार्क्स, असं टोटली 10 मार्क्स. क्वेश्चन नंबर तिसरा बघा आपण, पंक्च्युएट. Punctuate the following. Punctuate the following म्हणजे वाक्य शुद्धीकरण करायचं आपल्याला. हा, punctuate the following. आपण छोटंच वाक्य घेऊ आपण अगोदर. Teacher said what is your name. आता हे टीचर सेड, हे शिक्षक म्हणाले, म्हणजे हे टीचरच्या तोंडचं वाक्य आहे. आणि जेव्हा तोंडचं वाक्य असेल तेव्हा दी सेंटेन्स राईट इन अ सिंगल और डबल इंटेड कॉमा. जर एखाद्या तोंडचं वाक्य आहे, बोललेलं वाक्य असेल तर ते बोललेलं जे वाक्य आहे ते सिंगल म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह किंवा दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहायचं. की आपण जे डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच करतो ना, आपण डायरेक्ट स्पीच म्हणतो आपण प्रत्यक्ष कथन. काय करायचं, व्हॉट इज युअर नेम हे तुमचं अवतरण चिन्हामध्ये येईल. आणि जो कोण बोलणार आहे तो टीचरचं पहिला अक्षर, म्हणजे वाक्याची सुरुवात केलेली पहिला अक्षर मस्ट बी इन कॅपिटल लेटर. द फर्स्ट
word of first letter किंवा first letter of the first word of a sentence. वाक्यातील पहिल्या शब्दातील पहिले अक्षर नेहमी कॅपिटल लिहायचं. टीचरचं टी कॅपिटल, टीचर सेड कॉमा अवतरण चिन्ह. इथे काय करायचा, कॉमा करताना कॉमा हा जो कॉमा आहे खालचा तो इथं वरती गाठ करायची आणि हा बाजू जो कॉमा आहे डबल अवतरण किंवा दुहेरी अवतरण चिन्ह म्हणतो इथे खाली गाठ करायचं. इथं पण सुरुवात करताना पहिला अवतरण चिन्हातील वाक्य सुरुवात करताना फर्स्ट लेटर मस्ट बी इन कॅपिटल लेटर. पहिला अक्षर हे नेहमी कॅपिटल लिहायचं. डब्ल्यू व्हॉटचं डब्ल्यू कॅपिटल. व्हॉट इज युअर नेम आणि दिस इज अ क्वेश्चन. सो राईट क्वेश्चन मार्क. इथं क्वेश्चन मार्क करायचा. अवतरण चिन्ह पूर्ण करताना इथं वरती सर्कल इथं वरची गाठ घ्यायची, इथं पोहोचणार. ओके. व्हॉट इज युअर नेम क्वेश्चन मार्क. सेकंड पहिलं वाक्य. दुसरं वाक्य घेऊ आपण ठिकाणी. Sina said, "It is my pain." प्रश्न केला. तर दुसरं बघा, सिनाच्या तोंडचं वाक्य आहे म्हणून काय करायचं, सुरुवातीला सिनाचं एस कॅपिटल नाव आलं, व्यक्तीचं नाव असेल, गावाचं नाव असेल, जिल्ह्याचं नाव असेल, नदी रिव्हरचं नाव असेल तर ते काय करायचं, मस्ट बी इन अ कॅपिटल लेटर. काय करायचं तर पहिला अक्षर त्याचं कॅपिटल लेटर घ्यायचं. सीला सेड कॉमा अवतरण चिन्हामध्ये परत सुरुवात आय कॅन आय ई अवतरण चिन्हाची सुरुवात करतोय आपण. It is my pain. इथं प्रश्नचिन्हाची आवश्यकता नाही कारण साधं वाक्य आहे, ते वाक्य आहे करता क्रियापद आहे क्रम, त्याच्यामुळे इथं फक्त धैर्य अवतरण चिन्ह कंप्लीट आणि फुल स्टॉप. ओके. असं अजून एक वाक्य बघूया आपण. हाउ लकी आय एम. आता या ठिकाणी हाउ या डब्ल्यू एक्सप्रेशन शब्दाने सुरुवात झाली आहे, पण दिस इज अ नॉट क्वेश्चन. परंतु हा प्रश्न नाहीये, ही उद्गारात्मक वाक्य आहे. का उद्गारात्मक वाक्य आहे तर हाव आणि व्हॉटने म्हणजे हाव आणि व्हॉटने प्रश्नार्थक वाक्य सुरू होते, परंतु हाव आणि व्हॉटनं एक्सक्लेमेशन मार्क्स म्हणजे एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स होऊ शकतं, म्हणजे ते उद्गारात्मक वाक्य होऊ शकतं. पण ओळख कशी काय लक्षात ठेवायचं की हाव और व्हॉट या डब्ल्यू एक्सप्रेशन शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद कर्ता वगैरे असतो. या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद नाही, शेवटी क्रियापद आहे. आणि मग उद्गारात्मक वाक्यामध्ये शेवटी जर समजा सहाय्यकारी क्रियापद मुख्य क्रियापद त्याच्यावर करता आला तर दिस सेंटेन्स मस्ट बी इन एक्सक्लामेशन सेंटेन्स. ते वाक्य उद्गारार्थी असतं. काय करायचं इथं सुरुवात करताना हाव च एच मस्ट बी कॅपिटल लेटर हे असायलाच पाहिजे. हाउ लकी आय कॅपिटल एम आणि काय करायचं एक्सक्लामेशन मार्क लिहायचं. एक्सक्लामेशन मार्क. ओके. तर अशा पद्धतीने काय करायचं विद्यार्थी मित्रांनो पूर्ण करा. अजून तुम्ही काय करा, एक 5-6 वाक्य त्याच्यामध्ये तुमचे ऍड करा. आपल्या पुस्तकातलेच वाक्य शोधायचे किंवा तुमच्याकडे वर्कबुक असेल तर वाक्य शोधा आणि ते काय करा लिहायचा प्रयत्न करा. ठीक आहे. थांबूया ठिकाणी आपण. नेक्स्ट पार्ट दॅट मीन्स नेक्स्ट क्वेश्चन ऑफ द लँग्वेज स्टडी वी विल सी नेक्स्ट पिरियड. ओके. आपण पुढच्या तासाला पाहूया.